नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अर्जुन सर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या सेशन मध्ये। आज आपण अंतरिक्ष घडामोडी पाहणार आहे, ज्या 2023 च्या घडामोडी आहेत। 1 जानेवारी 2023 पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या, म्हणजे एअरबुक 2024 आपण हे आज जे आहे ते पाहतोय। अंतरिक्ष घडामोडी मधल्या महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत, IMP ज्या परीक्षार्थी आहेत त्याच आपण पाहणार आहे। तर सुरुवात करूया सेशनला। अंतरिक्ष घडामोडी वार्षिकी 2023। ओके, अंतरिक्ष घडामोडी वार्षिकी 2023 हा जो डाटा आहे याच्यामध्ये 1 जानेवारी पासून 31 डिसेंबर 2023 पर्यंतच्या घडामोडी आपण क्लिअर करणार आहे। काही जो आहे हा डाटा ज्याला आपण म्हणूया विश्लेषणात्मक आहे आणि काही जे आहेत ते ऑब्जेक्टिव्ह टाइपचे प्रश्न आहेत, तर तेही आपण सॉल्व्ह करणार आहे। तर पहिली घडामोडी आहे महत्त्वाची 2023 मधली, भारताची चंद्र मोहीम यशस्वी झालेली आहे। भारताची चंद्रयान मिशन, आता हे मिशन चंद्रयान याच्यावरती येत्या एक्झाम मध्ये 100% वरती प्रश्न असणार आहेत। आता चांद्रयान 3 जे आहे ते चांद्रयान 3 मधील विक्रम लँडर जे आहे हे विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान रोव्हर सह 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6:04 अलगदपणे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरलेलं आहे। बघा काय महत्वाचं आहे, यातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या एक्झाम ओरिएंटेड असणाऱ्या महत्वाच्या गोष्टी आहेत। यावर्षी येणाऱ्या सगळ्या सरळ सेवेच्या असतील, भरती किंवा गट ब गट क ची परीक्षा असेल किंवा नोव्हेंबर मध्ये होणारी गट ब गट क परीक्षाची असेल, या सगळ्या दृष्टीने हे महत्वाचे प्रश्न आहेत। तर बघा इथं काय म्हटलंय, चंद्रयान 3 हे चंद्रयान 3 यातलं लँडरचं नाव काय, तर विक्रम लँडर। हे विक्रम साराभाई जे होते भारताचे शास्त्रज्ञ यांच्या नावावरून ठेवलेलं आहे, लँडरचं नाव आहे विक्रम लँडर। आणि प्रज्ञान रोव्हर आहे, हे लक्षात ठेवा, रोव्हर कुठला आहे, प्रज्ञान। आणि हे कोणत्या दिवशी उतरले, 23 ऑगस्ट 2023 अंतराळ दिवस आपण साजरा करतोय तर 23 ऑगस्टला, 23 ऑगस्ट 2023 म्हणजे हे लक्षात ठेवा 23-23। आता MPSC जे आहे या वर्षीची गट ब गट ची परीक्षा पुढे ढकलली गेली, म्हणजे तुमच्या डोक्यात आला असेल की आता जानेवारी आणि फेब्रुवारी होणारी एक्झाम जे आहे ते पुढे पोस्टपोन झाल्यामुळे आता करंट अफेअर्स सर आपलं कुठेपर्यंत करायचं, तर हे लक्षात ठेवा परीक्षा पुढे ढकललेली आहे। आता पेपर जे आहेत ते पुन्हा छापलं जाणार नाही आहे, आधीचेच पेपर येणार आहेत, त्यामुळे करंट अफेअर्सचे जे प्रश्न आहेत ते सगळे ओल्ड अफेअर्स असणार आहेत। ज्यावेळेस तुम्ही प्रश्नपत्रिका बघाल त्यावेळी तुमच्या हे नक्कीच लक्षात येईल। आणि आता मग आपल्याला कुठला डाटा करायचा आहे, तर हे लक्षात ठेवा शाश्वत डाटा मी याला नाव देतोय। करंट अफेअर्स जे असं आहे जे शाश्वत आहे, ते शाश्वत करंट अफेअर्स आपल्याला परीक्षार्थी इम्पॉर्टंट, आणि हे शाश्वत करंट अफेअर्स आहे। 23 ऑगस्ट 2023 किती वाजता, तर सायंकाळी 4:04 सायंकाळी 6:04 हे लक्षात ठेवा। अलगदपणे चंद्राच्या कुठल्या ध्रुवावरती उतरलं, दक्षिण ध्रुवावरती आपण उतरलोय। चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरलेला आहे, ठीक आहे। तर हे महत्वाचं आहे, जगातला पहिला देश जो आहे तो भारत झाला। कुठं, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा भारत हा पहिला देश आहे। याच्यापूर्वी रशिया, अमेरिका, चीन, याच्यानंतर चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश आहे। हा कन्फ्युज प्रश्न कसा आहे बघा, चंद्रावरती उतरणारा भारत कितवा, चौथा, आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा कितवा भारत आहे, तर पहिला। याच्या आधी चंद्रावरती रशिया गेली, अमेरिका गेली, चीन गेली, आणि त्यानंतर भारत जो आहे तो गेलेला आहे। चंद्रयान मोहिमेची या वर्षीची वैशिष्ट्य काय, म्हणजे ही चंद्रयान मोहीम 3 आहे, ठीक आहे। तर 3 ची मोहिमेची वैशिष्ट्य, भारताच्या चंद्रयान कार्यक्रमातील 3री मोहीम ही आहे लॉन्च केलेली। प्रक्षेपण याचं 14 जुलै 2023। हा जो करंट अफेअर्स आहे हा शाश्वत करंट अफेअर्स आहे, 14 जुलै 2023, आणि हे पोहोचलं कधी, 23 ऑगस्ट 2023। ठिकाण हे कुठून लॉन्च झालंय, तर सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र। जोड्या लावायला गेल्या वेळेस प्रश्न होते, व्हीलर बेट कुठल्या ठिकाणी आहे, किंवा अशी ही जे अंतराळ संशोधन केंद्र आहेत ही कुठं आहे, तर सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र हे कुठं आहे, श्रीहरिकोटा इथं आहे। प्रक्षेपक याचं कुठलं होतं, LVM-3M4 हे लक्षात ठेवा, प्रक्षेपक LVM-3M4। पूर्वीचे याचं नाव जे आहे ते GSLV MKL-2 होतं, GSLV जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेहिकल, ठीक आहे। तर हे लक्षात ठेवा, पूर्वीचं नाव होतं GSLV जिओ सिंक्रोनस लॉन्च व्हेहिकल, आणि MKL-2 त्याचं नाव होतं। आता हे बदललं आणि LVM-3 आणि M4, हे M3M4 हे लक्षात ठेवा, M3M4 आणि LV, ठीक आहे। ट्रिक्स जर LV जे आहे लव आहे, चंद्रावर आमचं प्रेम आहे, ओके, लव LV आणि M3M4, ओके। तर हे लक्षात ठेवा। फॅट बॉय आणि बाहुबली म्हणून ओळखलं जातं हे जे LVM-3M4 आहे, हे फॅट बॉय आणि बाहुबली या नावानं। आता बाहुबली म्हणजे स्ट्रॉंग, ठीक आहे, आणि फॅट बॉय ह्याचा अर्थ सुद्धा स्ट्रॉंग, तर हे लक्षात ठेवा, फॅट बॉय आणि बाहुबली नावानं ओळखलं जातं। प्रमुख भाग कुठले आहेत, तर ह्याचे मुख्यतः 3 भाग आहेत। पहिला आहे विक्रम लँडर, लँडरला नाव काय दिले, विक्रम। प्रज्ञान हे रोव्हर आहे, आणि त्यानंतर प्रोप्युलेशन
मॉडेल, ठीक आहे. तर हे लक्षात घ्या. एकूण खर्च किती आलाय तर 615 कोटी, जवळपास अप्रॉक्सिमेट 700 कोटी रुपये खर्च आलेला आहे, 715 कोटी रुपये. एकूण वजन प्रक्षेपणाच्या वेळी किती आहे तर 3900 किलो आहे, म्हणजे अप्रॉक्स जे आहे ते 4000 किलो आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, 4000 किलो अप्रॉक्स आहे. इस्रोचे तत्कालीन प्रमुख एस सोमनाथ हे आहेत, एस सोमनाथ. ओके. तर प्रकल्पाचे संचालक कोण आहे तर पी विरमुथुनवेल. यांचं नाव बऱ्याच वेळेला जर विचारलं तर पोरं कन्फ्युज होतात, कारण इस्रोचे प्रमुखच माहिती आपल्याला. ह्या प्रकल्पाचे संचालक जे आहेत पी विरमुथुनवेल. ओके, मुथुनवेल, पीर मुथुनवेल. हे जे वेल आहेत, हे वेल लक्षात ठेवा, हे वेल संचालक आहेत. ते एवढे सगळे जे आहेत ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहेत, प्रश्न जे आहेत ऑब्जेक्टिव्हला विचारू शकतात, म्हणून आपण हे विश्लेषणात्मक घेतलेलं आहे. चंद्रयान 3 च्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण इस्रोच्या युट्यूब वाहिनीवरती तब्बल 80 लाख लोकांनी पाहिलेलं आहे. ओके, आणि हे थेट प्रक्षेपणावेळी सर्वात जास्त विचार म्हणजे लाईक जे आहेत हे मिळालेली इस्रोची वाहिनी ही जगातील पहिली ठरलेली आहे. म्हणजे 80 लाख लोकांनी ऍट अ टाइम हे प्रक्षेपण किती झालं 6:04 झालं, 6:04 PM ला. हे लाईव्ह प्रक्षेपण इस्रोच्या वाहिनीवरती केलं गेलं. तुम्ही सगळ्यांनी पण बघितलं असेल, 80 लाख लोक बघत होते तेव्हा. ओके, आणि हे जगातली अशी पहिली गोष्ट ठरलेली आहे जे लाईव्ह एवढे लोक बघितली. चंद्रयान 3 मोहिमेतील विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागात जिथे स्पर्श केलाय ती जागा आता शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखली झालेली आहे, शिवशक्ती पॉइंट. ओके, तर हे चंद्रावरती जिथं ते प्रज्ञान आणि रोवर आणि विक्रम लँडर जिथं टच केलं ते जे आहेत शिवशक्ती पॉइंट म्हणून ओळखले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ऑगस्ट 2023 या रोजी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ही घोषणा केली की बाबा शिवशक्ती पॉइंट. आता इथं प्रश्न जे आहेत याचं उत्तर कसं चुकतं बघा. 23 ऑगस्टला उत्तरलं गेलंय आणि 23 नंतर 3 दिवसांनी 24, 25, 26 ऑगस्टच्या दिवशी याला नाव ठेवलेलं आहे. जन्मलेल्या दिवशी लगेच नाव ठेवत नाही, तर 5वी पूजने म्हणतात. ओके, 5वी पूजल्यानंतर मग 12वे नाव ठेवतात. ओके, हेच लॉजिक आहे. तर की 23 ऑगस्टला उतरलं यान आणि 3 दिवसानंतर नाव ठेवायचं आहे. नाव काय ठेवलं शिवशक्ती पॉइंट. जिथं ते विक्रम लँडर टच केलंय त्याला शिवशक्ती पॉइंट असं म्हटलेलं आहे. ओके, चंद्रयान 2 जे आहे या मोहिमेदरम्यान आपले यान चंद्राच्या पृष्ठभागावर जिथं कोसळलं होतं तो जो भाग आहे आता तो तिरंगा पॉइंट म्हणून ओळखला जाणार आहे. तर हा आहे शिवशक्ती पॉइंट. मार्स चंद्रयान 3 आणि चंद्रयान 2 जे आहे ते तिरंगा पॉइंट म्हणून ओळखलं जातं. आता चंद्रयान 1 जे होतं याला जवाहर स्थळ असं नाव दिलं होतं. ओके, तर हे लक्षात ठेवा. चंद्रयान 1 2008 ला लॉन्च केलं होतं. मून इम्पॅक्ट प्रोब चंद्रावरच्या ठिकाणी आढळला त्या भागाला जवाहर स्थळ, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहर यांचं नाव दिलं होतं. चंद्रयान 2 मध्ये तिरंगा पॉइंट आणि चंद्रयान 3 मध्ये लक्षात ठेवा शिवशक्ती पॉइंट अशी नावं दिलेली आहेत. आता या चंद्रयान 3 मोहिमेच्या यशाच्या स्मरणात भारताने 23 ऑगस्ट हा जो दिवस आहे हा दिवस आता काय म्हणून साजरा करणार आहे, राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा करणार आहोत आपण. ओके, जिथं चंद्रयान भारताचं चंद्रयान 3 जे आहे जिथं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरलं तो दिवस 23 ऑगस्टचा दिवस आता राष्ट्रीय अंतराळ दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी PM मोदी यांनी घोषणा केलेली आहे. ही घोषणा सुद्धा 26 ऑगस्टचीच आहे, या दिवशी जे आहे ते आपण केलेली आहे. त्यानंतर इथं काही चंद्राचा फोटो दिलेला आहे. ठीक आहे, इथं हे यान दिलेलं आहे. ओके, हे यान इथं तिरंगा फडकवलेला आहे. ओके, तर हे इथं खाली जे आहे ह्या प्रज्ञान रोव्हरच्या वरती काही चित्र आहेत. काय नेमकं उमटलंय तर हे पुढच्या स्लाइड मध्ये आपण चर्चा करणार आहे त्याची. सम्राट अशोक यांची राजधानी असलेली सारनाथ येथील सिंहाचं शिल्प हे भारताचे बोधचिन्ह जे आहे ते प्रज्ञान रोव्हरच्या मागच्या चाकावरती कोरण्यात आलेलं आहे. ओके, आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून चालायला लागल्यावर चाकावर कोरलेली भारताचे राष्ट्रीय चिन्ह जे आहे आणि इस्रोचं बोधचिन्ह हे चंद्रावरती उमटलेलं गेलेलं आहे. ओके, तर इथं बघा हे इथं जे आहे ह्या शेव म्हणजे ज्यावेळेस आपण मागील स्लाइडला जाय पाहिजे. ओके, तर हे जे यान आहे इथं मागच्या चाकावरती काय केलेलं आहे तर अशोक चक्र जे आहे आणि त्यानंतर इस्रोचे जे बोधचिन्ह आहेत हे मागच्या चाकावरती होतं. म्हणजे ज्यावेळेस हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती ज्यावेळेस आपण उतरणार आहे रोवर, आता हे रोवर कुठला आहे तर विक्रम लँडर आहे, विक्रम लँडर. आणि हे प्रज्ञान रोवर आहे, याच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. प्रज्ञान रोवर हे चंद्राच्या पृष्ठभागावरून चालायला लागल्यानंतर त्याच्या मागच्या चाकावरती हे भारताचं राष्ट्रीय चिन्ह जे आहे सम्राट अशोक यांच्या काळातलं सारनाथ सिंहाचं शिल्प ओके आणि इस्रोचे बोधचिन्ह असं उमटणार आहेत आणि ते उमटलेले आहेत.
चंद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी लँडिंग झाल्यानंतर भारताची इस्रो ही अवकाश संशोधन संस्था जपानच्या सहकार्यानं पुढची चंद्रयान मोहीम हाती घेणार आहे. आता हे लक्षात ठेवा की चंद्रयान-3 झालं, आता चंद्रयान-4 आहे. कोणाच्या मदतीनं? जपानने नुकताच एक चंद्रयान मिशन तयार केलं होतं, त्यांचं ऑपरेशन होतं स्लिम. तर हाही मुद्दा लक्षात घ्या जपानचं. ओके, जपाननं स्लिम जे आहे ते चंद्र मिशन जे आहे लागू केलेली होती, लॉन्च केलेली होती. आता चंद्रयान-4 लुनार पोलार एक्सप्लोरेशन मिशन, ओके, लुपेक्स नावानं आपण सोडणार आहे चंद्रयान-4. आता हे झालं सगळं चंद्रयानच्या बाबतीत. हे सगळेच प्रश्न जे आहेत ते इम्पॉर्टंट आहेत की आपण कुठला कितवा क्रमांक आहे. तर चंद्रावर उतरणारा भारत चौथा देश आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती उतरणारा कितवा देश आहे? भारत पहिला देश आहे. प्रज्ञान रोवर आहे, विक्रम लँडर आहे. 23 ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिवस आहे. 6:04 उतरलं. शिवशक्तीचं हा पॉइंट 26 ऑगस्टला त्याचं नाव ठेवलेलं आहे. पहिलं चंद्रयान-2चं नाव काय? तिरंगा पॉइंट. आणि चंद्रयान-1चं नाव काय? तर जवाहर स्थळ. हे सगळेच प्रश्न जे आहेत इम्पॉर्टंट आहेत. आता पुढे जातोय आपण आदित्य L1 मोहीम. आता ही सूर्य मिशन दिसत असेल तुम्हाला, आदित्य L1 आहे. ओके, आता चंद्रयान ज्यावेळेस आपण विचार करतोय त्याचं प्रक्षेपक यान जे आहे ते लक्षात ठेवा, LV, M3, M4. त्याचं आधीचं नाव GSLV आहे. आता हे जो मिशन आहे आदित्य L1 सूर्य मिशन, भारताची पहिली सौर वेधशाळा मोहीम जी आहे ते प्रक्षेपण याचं झालंय 2 सप्टेंबर 2023. ओके, ऑगस्ट नाही, सप्टेंबर, म्हणजे 2/9/2023 सप्टेंबर महिन्यात. खास करून गणपतीचा काळ आहे बघा, हा 2 सप्टेंबरचा दिवस आहे. या दिवशी आपण प्रक्षेपण केलेलं आहे. ठिकाण जे आहे ते सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्र श्रीहरिकोटा. आता हे सोपं झालं की चंद्रयान-3 पण इथलं आहे आणि आदित्य L1 सुद्धा इथलंच आहे, श्रीहरिकोटा. प्रक्षेपक यान PSLV XL C57 पाठच करून टाका. PSLV जे आहे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल आहे, पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेहिकल XL, आणि हे C57. ओके, म्हणजे आता हे जे सूर्यावरती आपण जातोय अशा भरपूर जणांनी गेले, पण सगळ्यांची मोहीम अयशस्वी राहिले. भारताची जर सक्सेस झाली तर भारत जगातील पहिला देश ठरू शकतोय की सूर्याच्या वरती आपण पोहोचलोय. म्हणजे असे 56 जण येऊन गेले, भारत 57 असं आपण म्हणू. ओके, हे लॉजिक आहे. C57. ओके, वजन याचं किती आहे? 1480 किलोग्राम. चंद्रयानचं मोहिमेमध्ये जे यान होतं, यानाचं वजन किती होतं? अप्रॉक्सिमेट 4000 किलो, म्हणजे 3900 किलो. याचं बघा 1480 किलो, म्हणजे अप्रॉक्सिमेट. लाडकी बहीण योजना 1500 रुपये. ओके, तर हे आता तुमच्यापेक्षा लक्षात येईल की याचं वजन 1500 रुपये आहे, म्हणजे रुपये म्हणण्यापेक्षा किलो म्हणा. 1480 म्हणजे लगभग 1500 रुपये. ओके, एकूण खर्च 378 कोटी रुपये इतका आलेला आहे, 350 कोटी रुपये. त्यानंतर मोहिमेचा कालावधी 5 वर्ष असणार आहे, म्हणजे 2023 पासून पुढे 5 वर्ष. प्रकल्प संचालक कोण आहेत? तर निगार शाजी. आता तिकडं जे आहेत प्रकल्प संचालक कोण होते? वेल होते शेवटी. ओके, तर हे लक्षात ठेवा, मिथुन वेल. ओके, P मिथुन वेल असं त्याचं नाव होतं, वेल शेवटी. तर इथं कोण आहे? निगार शाजी हे लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर L1 बिंदूवरती पोहोचवण्यासाठी लागणारा कालावधी 4 महिने लागणार आहे. ओके, तर L1 हा जो काय इथं आपण 4 महिने लागणार आहेत. PSLV C57 हे लक्षात ठेवा, हे येऊ शकतं. आदित्य L1 यानावरती 7 उपकरणं बसवलेली आहेत. ओके, पुढे जातोय आपण. आता पुढचं जे आहे, भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम कुठला? आता मानव जो आहे अंतराळ जाणार आहे, मिशन जे आहे गगनयान मिशन आहे. ओके, गगनयान मिशन. आता या गगनयानामध्ये महत्वाचे प्रश्न, प्रक्षेपक यान कुठलं आहे? LVM-3 हेच आहे, LVM. ओके, 3. तिथं M3 होतं, M4 होतं, इथं LVM-3 आहे. गगनयान मोहिमेत 3 अंतराळवीरांना पृथ्वीपासून 400 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पृथ्वीच्या खालच्या कक्षात अंतराळात पाठवले जाईल. त्यानंतर यांना सुरक्षित पृथ्वीवरती आणलं जाणार आहे. आता हे कुठं सोडायला लागलेत? 3 अंतराळवीर जाणार आहेत, LVM-3. ओके, 3 अंतराळवीरांना पृथ्वीपासून किती किलोमीटर वरती? 400 किलोमीटर वरती जाणार आहे, पृथ्वीच्या वरती 400 किलोमीटर. आणि या 400 किलोमीटर वरती अंतरावर पृथ्वीच्या खालच्या कक्षेत अंतराळात पाठवले जाईल. त्यानंतर त्यांना सुरक्षित पुन्हा पृथ्वीवर सुद्धा आपण आणणार आहे. अमेरिका, रशिया आणि चीन यानंतर मानवाला अवकाशात पाठवणारा भारत हा 4था देश ठरणार आहे. ओके, जर भारताने ही मोहीम यशस्वी केली तर अमेरिका, रशिया आणि चीन. ओके, तर यानंतर भारत जाणार आहे. क्रू मॉडेलची निर्मिती ही हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड जे आहे, हे हाल जे आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांनी केलेले मॉडेलची निर्मिती, क्रू मॉडेल. अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण आहे? राकेश शर्मा. ओके, त्याला विचारलं होतं तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी की
वहां से इंडिया कैसा दिखता है, तर त्यांनी उत्तर दिलं होतं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. हेच आहे ते राकेश शर्मा 1984 ला. हे गगनयान मिशन, हे लक्षात घ्यायचं. हे आहे गगनयान मिशन. हे क्रू मॉडेल आहे इथलं. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती 400 किलोमीटर वरती जाणार आहोत आपण. LVM-3. ओके, लायगो इंडिया ही वेधशाळा आपण उभारतोय. लायगो इंडिया इथे तुम्हाला दिसत असेल ही वेधशाळा आहे. आता ह्याच्याबद्दल प्रश्न इम्पॉर्टंट आहेत का, याचं कारण हे महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ जो आहे, औंढा नागनाथ, तर याच्याजवळ 2030 मध्ये वेधशाळा बांधण्यात येणार आहे. तर लायगो इंडिया वेधशाळा, हे लायगो इंडिया वेधशाळा कुठं, महाराष्ट्रात औंढा नागनाथ हिंगोली या जिल्ह्यामध्ये उभारणार आहे. 4 किलोमीटर लांबीचा 2 बोगदे असणारी एल आकाराची वेधशाळा उभारणार आहोत आपण. एल आकाराची अशी उभारणार आहे आपण. 4 किलोमीटर लांबीचे 2 बोगदे असणार आहेत. हे एक 4 किलोमीटर, इकडून 4 किलोमीटर. हे आहे लायगो इंडिया वेधशाळा. गुरुत्वीय लहरीचा अभ्यास करण्यासाठी प्रस्तावित असलेले भारतातील लेझर इंटरफेरोमीटर गॅग्रेव्हिटेशनल वेव्ह ऑब्झर्वेटरी लायगो इंडिया. तर हे लायगो इंडिया महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं उभारणार आहे. एल आकाराचं इथं तुम्हाला चित्र दिलेलं आहे. ह्या मध्ये आपण औंढा नागनाथ इथं ही लायगो इंडिया वेधशाळा उभारतोय. पुढे जाऊया. अमेरिकेतील नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासा याच्यासोबत मार्स रोव्हरवर चालणारी पहिली भारतीय महिला कोण आहे. आता मार्स रोव्हरवर चालणारी पहिली भारतीय महिला ही अक्षता कृष्णमूर्ती आहे. ते लक्षात ठेवा. हा IMP प्रश्न आहे. हा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर हे लक्षात ठेवा. अमेरिकेतील नासा सोबत मार्स रोव्हरवर चालणारी पहिली कोण आहे, तर अक्षता. ओके, अक्षता कृष्णमूर्ती, हे लक्षात ठेवा. अंतराळात प्राणी वाहून नेण्यास सक्षम असलेले कॅप्सूल जे आहे, एक कॅप्सूल 6 डिसेंबर 2023 रोजी अंतराळात पाठवले आहे. आणि हे कॅप्सूल सलमान या रॉकेट मधून प्रक्षेपित करण्यात आलं होतं. आणि इराणने 2013 मध्ये हे एक माकड अंतराळात पाठवलेलं आहे. तर इथं असंच अंतराळात प्राणी वाहून नेण्यासाठी कॅप्सूल 6 डिसेंबर 2023 रोजी अंतराळात पाठवले. आणि हे कॅप्सूल सलमान या रॉकेट मधून पाठवले. हा प्रश्न आहे की कुठल्या यानातून पाठवले. सलमान. आता सलमान खान वरून लक्षात ठेवा तुम्ही, सलमान एक कॅप्सूल वरती पाठवलंय सलमान या अंतराळातून. ओके, आणि हे इराणनं एक माकड अंतराळात पाठवलं होतं. आता पहिला जो आहे रशियानं लायका नावाची कुत्री पाठवली होती. ओके, आणि त्यानंतर अंतराळात युरी गागरिन जो आहे तो अंतराळात गेला होता पहिला. तर हे लक्षात ठेवा. चंद्रावरती गेणारा नील आर्मस्ट्रॉंग हा अमेरिकेचा गेला होता मानव. हे जे प्रश्न आहे ते शाश्वत करंट अफेअर्स आहे. पुढे जाऊया आपण. सूर्याच्या पृष्ठभागावरती सौर डाग निर्मिती. आता इथं दिलं असेल, हे आहेत अक्षता कृष्णमूर्ती. ह्या लक्षात ठेवा. नासा सोबत मार्स रोव्हरवर चालणारी पहिली महिला ठरलेली आहे ती. हे लक्षात ठेवा. पहिली भारतीय महिला आहे. आणि इथं सूर्याच्या पृष्ठभागावरती हा महाकाय डाग जो आहे तो डाग दिसतोय तुम्हाला. PPT मध्ये तुम्हाला हे शो होईल. सूर्याच्या पृष्ठभागावरती 60 पृथ्वी मावतील एवढा मोठा सौर डाग पडलेला आहे. बघा, 60 पृथ्वी घातल्यानंतर जेवढं होईल तेवढा सौर डाग जो आहे तो सूर्यावरती पडलेला आहे. सूर्याच्या विषुवृत्तीय भागात पडलेला आहे. खूप मोठा सौर डाग पडलेला आहे. इस्रोच्या पहिल्या रॉकेट प्रक्षेपणाला 60 वर्ष पूर्ण झालेत. हीरक महोत्सव झालाय. इस्रोचं पहिलं रॉकेट प्रक्षेपण आता हे कधी झालं होतं, 21 नोव्हेंबर 1963 या दिवशी, म्हणजे महाराष्ट्रात स्थापना झाल्यानंतर 3 वर्षानं केरळमधील तुंबा येथून पहिलं साऊंडिंग रॉकेट जे आहे ते प्रक्षेपित करण्यात आलेलं होतं. त्याला 60 वर्ष हीरक महोत्सव झालेला आहे. तर हे लक्षात ठेवा. तुंबा पृथ्वीला 17.5 डिग्रीचा कोन करतो तुंबा मधून, म्हणून रॉकेट प्रक्षेपण जे आहे तुंबा मधून केल्यानंतर यशस्वी होतात. हे लक्षात ठेवा. इस्रो पहिल्या रॉकेट प्रक्षेपणाला 60 वर्ष. पुढे आहे अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या उपग्रहाचं नाव काय. तर अलीगड मुस्लिम विद्यापीठाचं उपग्रहाचं नाव जे आहे ते संस्थापक सर सय्यद अहमद खान यांचे नाव उपग्रहाला देण्यात आलेले आहे. हे लक्षात ठेवू शकता. अलीगड मुस्लिम विद्यापीठ याचं नाव आहे सर सय्यद अहमद खान. ओके, पुढे जातोय आपण. पुढचा प्रश्न आहे अवकाश विभागाची बैठक 17 नोव्हेंबर 2023 रोजी कुठे पार पडली. तर दिल्ली येथे पार पडलेली आहे. हे लक्षात ठेवा. कुठली बैठक आहे, अवकाश विभागाची बैठक. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती, तर 2040 पर्यंत भारतीय अवकाशवीरांना चंद्रावरती उतरवण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आलेलं आहे. भारतीय अवकाशवीर जे आहेत ते चंद्रावरती पोहोचणार आहेत. ओके, 2040 ला. आता आपण काय करतोय, यान पाठवतोय. ओके, आता आपण 2040 ला भारतीय अवकाशवीरांना चंद्रावरती उतरतोय आणि 2035 पर्यंत भारतीय अवकाश स्थानकाची निर्मिती. हे अवकाश स्थानक पहिला आपण बांधणार स्टेशन, आणि त्यानंतर आपण
2040 मध्ये अवकाशवीर जे आहेत त्यांना आपण चंद्रावरती सोडणार आहे, हे ठरलं अवकाश विभागाची बैठकीमध्ये. बैठकीचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. पुढची करंट अफेअर्स आहे, अमेरिकेची सायकी मोहीम काय आहे? तर लघुग्रहाच्या अभ्यासासाठी नासाची मोहीम जी आहे 2023 13 ऑक्टोबर ही अमेरिकेची सायकी मोहीम आहे. लघुग्रहाच्या अभ्यासासाठी नासाची मोहीम आहे. नासाची पार्कर सोलर प्रोब ही मानवनिर्मित सर्वात वेगवान वस्तू बनलेली आहे. मानवनिर्मित सर्वात वेगवान वस्तू नाव काय? सोलर प्रोब. सोलर प्रोब, नासाची पार्कर सोलर प्रोब. पुढची करंट अफेअर्स आहे, इस्रोचं दुसरं अंतराळ स्थानक कुठे आहे? हा IMP प्रश्न करतोय, हा येऊ शकतो. इस्रोचं दुसरं अंतराळ स्थानक तमिळनाडूच्या थुत्तुकुडी जिल्ह्यातील कुलशेखरपट्टिनम येथे तयार करण्यात आलेलं आहे. हे काय आहे? इस्रोचं दुसरं अंतराळ स्थानक. एक तर तुम्हाला तमिळनाडू विचारतील किंवा थुत्तुकुडी विचारतील. तमिळनाडू मधले थुत्तुकुडी इथं इस्रोचं दुसरं अंतराळ स्थानक आणि त्याचं ठिकाण जे आहे ते कुलशेखरपट्टिनम इथं आहे. आता याच्यामध्ये हे स्थानक केवळ खासगी क्षेत्राद्वारे विकसित केलेलं लहान उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. म्हणजे इस्रोचं हे दुसरं स्टेशन आहे, अंतराळ स्टेशन इस्रोचं. कुठं? थुत्तुकुडी इथं. ओके, तमिळनाडूतील थुत्तुकुडी. त्यानंतर जपानचं चंद्र मिशन कुठलं? स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेशन मून. जे मगाशी तुम्हाला सांगितलं, हे नाव लक्षात ठेवा, जपानचं स्लिम आहे. ओके, ते जपानचं सगळं असलीच नाव आहेत बघा. जपानची डाएट म्हणजे तिथली संसद आहे, तिचं नाव आहे डाएट. ओके, डाएट. त्यांचा अवकाश चंद्रयानचं मिशन आहे स्लिम. ओके, तर हे लक्षात ठेवा, हे सगळं जिम ओरिएंटेड शब्द आहे. डाएट, स्लिम, स्लिम आहे लक्षात ठेवा. ओके, जपानचे चंद्रयान. आर्टेमिस करार 2021 हा इम्पॉर्टंट आहे, थोडा किचकट आहे. जून 2023 मध्ये आर्टेमिस करार झाला. भारत आर्टेमिस करारावरती स्वाक्षरी करणारा 27वा देश बनलेला आहे. आता आर्टेमिस करार काय आहे? तर अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावरती सोडणे, तिथे स्पेस कॅम्प म्हणजे स्पेस कॅम्प तयार करणं आणि अंतराळ संशोधन करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. आर्टेमिस करार म्हणजे तिथं अंतराळवीरांना चंद्राच्या पृष्ठभागावर सोडणार आहे, जे आपण 2040 ला जाणार आहे. ओके, तर त्याच्यासाठी आर्टेमिस करार इम्पॉर्टंट आहे. आणि आर्टेमिस करार 2023 मध्ये भारताने सही केलेला कुठला देश, कितवा देश आहे? तर 27वा देश ठरलेला आहे आर्टेमिस करार. त्यानंतर पुढचा आहे एक्सपोसॅट. ओके, एक्सपोसॅट काय आहे? तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह तयार करण्यासाठी बेंगलोर स्थित रमन संशोधन संस्था येथे स्वायत्त संशोधन संस्थेबाबत प्रयोग जे आहेत ते संयोग करत आहे. हे भारताचं पहिलं आणि जगातील दुसरं पोलारिमीटर मिशन ठरणार आहे. आणि तीव्र परिस्थितीत चमकदार खगोलीय क्ष किरण स्रोताचा विविध गतिशील त्यांचा अभ्यास करेल. म्हणजे हे जे चमकदार खगोलीय क्ष किरण आहेत यांचा गतीचा अभ्यास करण्यासाठी हे आहे एक्सपोसॅट. हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था एक्स-रे पोलारिमीटर उपग्रह तयार करण्यासाठी बेंगलोर स्थित रमन संशोधन संस्था या स्वायत्त संशोधन संस्थेबाबत संयोग करीत आहे. ही कुठली संस्था आहे? बंगलोर मधली संस्था आहे, याच्यामध्ये संशोधन करत आहे एक्सपोसॅट. क्रायोसेट काय आहे? ही युरोपियन स्पेस एजन्सी पृथ्वी निरीक्षक वेधशाळा आहे. तर हे विचारलं जाईल तुम्हाला, क्रायोसेट काय? तर ही युरोपियन स्पेस एजन्सी जी आहे त्याची पृथ्वी निरीक्षक वेगळी, पृथ्वीचं निरीक्षण करणारी जी आहे. गेल्या वेळेस सायन्स मधले असे प्रश्न होते बघा, लिडार, रडार, ओके, निडार, रडार, हे जे प्रश्न आहेत हे असेच आहे. पृथ्वीचं निरीक्षक म्हणून कोण काम होतं? वेधशाळा, क्रायोसेट. आणि हे कुठलं आहे? युरोपियन स्पेस एजन्सीचं आहे. त्यानंतर पुढे दृष्टी उपग्रह मोहीम काय आहे? तर दृष्टी उपग्रह मोहीम IIT मद्रास जे आहे, IIT मद्रास याद्वारे संचलित गॅलेक्स आय ही स्पेस टेक स्टार्टअप कंपनी एका दृश्यमान स्पेक्ट्रम कॅमेराच्या मदतीनं जगातील पहिला बहुसेन्सर पृथ्वी निरीक्षण उपग्रह तयार करण्यात येत आहे. तर दृष्टी उपग्रह मोहीम जी आहे हे एवढीच लक्षात ठेवा, IIT मद्रास आहे. आणि ही जगातील पहिली बहुसेन्सर पृथ्वी निरीक्षण जे आहे याच्यासाठी आपण करतोय दृष्टी उपग्रह मोहीम. आता पुढचा आहे, जगातील पहिली मिथेन युक्त अंतराळ रॉकेट कुठला आहे? ह्याला मी IMP करतो. हे मिथेन, इथेन, ओके, हे जे इम्पॉर्टंट हरित वायू हे थोडे एक्झाम ओरिएंटेड आहेत. जगातील पहिले मिथेन युक्त अंतराळ रॉकेट कुठे आहे? एका खासगी चीनी कंपनीनं जगातील पहिलं मिथेन लिक्विड ऑक्सिजन स्पेस रॉकेट प्रक्षेपित केलंय, झुक 2 हे चीनचं आहे. जगातील पहिलं मिथेन युक्त अंतराळ रॉकेट. आता हे मिथेन कुठे आहे? जिथं चिखल वगैरे आहे तिथं असतो मिथेन. ओके, तर हे मिथेन CH4 गॅस मध्ये असतो बघा, CH4 हे कोण केलंय? चीनी कंपनीनं, त्याचं नाव आहे झुक 2, हे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे जाऊया आपण. निसार उपग्रह काय आहे? तर निसार उपग्रह नासा आणि इस्रो यांचा संयुक्त उपग्रह आहे निसार. निसार 2024च्या सुरुवातीला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून तो प्रक्षेपित झाला होता.
निसार 12 म्हणजे निसार जो आहे तो 12 दिवसात संपूर्ण जगाचा नकाशा तयार करेल आणि इतर निरीक्षण करण्यायोग्य जंगले, पाणथळ जमीन आणि शेतीची जमिनी गतिशीलता समजून घेण्यासाठी माहिती प्रदान करेल. थोडक्यात काय, निसार उपग्रह नासा आणि इस्रोचा संयुक्त प्रकल्प आहे. काय करणार आहे तो 2024 ला सुरुवातीला श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ संशोधन केंद्रातून तो सोडला प्रक्षेपित केला जाणार आहे आणि काम काय करणार आहे, 12 दिवसात जगाचा नकाशा तयार करणार आहे. निसार ओके, म्हणजे सारं जग जे आहे कसं दिसतं हे निसार सांगणार आहे. ठीक आहे, हे लॉजिक लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो हे पंजाब मध्ये अंतराळ वस्तू संग्रहालय उभारणार आहे. आता हे लक्षात ठेवा, स्टेशन कुठं उभारणार आहे, इस्रोचं स्टेशन जे आहे ते मगाशी सांगितलं तमिळनाडू मधलं थुथुकुडी इथं उभारणार आहे आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इथं वस्तू संग्रहालय कुठं उभारणार आहे, तर पंजाब मध्ये उभारणार आहे इस्रोचं. ओके, तर पंजाब आणि स्टेशन थुथुकुडी मध्ये उभारणार आहे. हे दोन्ही प्रश्न इम्पॉर्टंट आहे, याचा त्याला आणि त्याचा याला करू नका. संग्रहालय म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाचं संग्रहालय आहे तिथं पंजाब मध्ये, तर संग्रहालय पंजाब मध्ये टाकायचे. ओके, आणि स्टेशन थुथुकुडी. इस्रोने गगनयान मोहिमेसाठी कोकोस बेटावरती जमिनीवर दळणवळणासाठी मोबाईल युनिट स्थापन करण्यासाठी ऑस्ट्रेलियाशी करार केलेला आहे. तर हे लक्षात ठेवा, इस्रोने गगनयान मोहीम. तर गगनयान मोहीम मध्ये 3 अंतराळवीरांना आपण 400 किलोमीटर वरती पाठवणार आहे पृथ्वीच्या. तर हे कोकोस बेटावरती जमिनीवरती दळणवळणासाठी मोबाईल युनिट स्थापन करण्यासाठी त्यांनी कुठल्या देशासोबत करार केलाय, तर ऑस्ट्रेलिया सोबत करार केलेला आहे. लिक्विड मिरर टेलिस्कोपचे उद्घाटन. आता हे लिक्विड मिरर टेलिस्कोपचं उद्घाटन देवस्थळ उत्तराखंड येथे आशियातील सर्वात मोठ्या 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोपचं उद्घाटन झाले. आशियातलं सगळ्यात मोठं आहे. काय आहे तर लिक्विड मिरर टेलिस्कोप हे उत्तराखंड मध्ये देवस्थळ इथे आशियातील सर्वात मोठं 4 मीटर इंटरनॅशनल लिक्विड मिरर टेलिस्कोप उद्घाटन झालेलं आहे. आता हे जो प्रश्न आहे बघा इम्पॉर्टंट आहे, तुर्किस्तानचा पहिला अंतराळवीर कोण, तर हा IMP प्रश्न लिहितोय मी. तुर्किस्तानचा पहिला अंतराळवीर अल्पर गेझरावसी. ओके, तर तुम्हाला फोटो दिला असेल अल्पर गेझरावसी. हवाई दलाचा पायलट आहे, 43 वर्ष अल्पर याचा अंतराळात जाणारा पहिला तुर्की नागरिक जो आहे याची म्हणून निवड झालेली आहे, त्याचं नाव आहे अल्पर. आपण लक्षात ठेवा, हे जे असले प्रश्न आहेत हे अल्प काळ लक्षात राहतात, हेच तुमची ट्रिक्स आहे. अल्पर ओके, कोण आहे हा, तुर्किस्तानचा पहिला अंतराळवीर कोण आहे, तर अल्पर गेझेरावसी. त्यानंतर हा एक प्रश्न इम्पॉर्टंट आहे, पहिली अरब महिला अंतराळवीर कोण, IMP. तर ही पहिली महिला अरब अंतराळवीर जे आहे तर रियानाह बर्नावी, हे इथं आहेत बघा, रियानाह बर्नावी. ओके, रियानाह बर्नावी. रिया हे नाव तुम्ही लक्षात ठेवू शकता, रिया नाव. ओके, तर ही आहे कोण, कुठल्या देशाली, अरब महिला. तर तुम्ही वेशभूषावरून लक्षात येते संयुक्त अरबची महिला आहे, अंतराळ जे आहे ते पहिल्यांदा जाते. आणि इथं तुर्कीचा जो पहिला अंतराळ आहे तो अल्पर काळासाठी म्हणजे अल्पर आहे. 2023 मध्ये मे रोजी अंतराळात जाणारी पहिली अरब महिला जी आहे रियानाह बर्नावी आहे. गगन प्रणाली जी आहे, भारताचं गगन उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबईतील जुहू ते पुणे दरम्यान हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशनचा आशियातील पहिलं प्रात्यक्षिक केलंय. गगन प्रणाली हे जुहू ते पुणे म्हणजे मुंबई ते पुणे याच्यामध्ये हेलिकॉप्टरसाठी कामगिरी आधारित नेव्हिगेशन जे आहे आशियातील पहिलं प्रात्यक्षिक सादर केलेलं आहे. गगन प्रणाली असं त्याचं नाव आहे. आता यानंतर 2023 म्हणजे 1 जानेवारी पासून डिसेंबर 2023 पर्यंत जेवढे काही उपग्रह आहेत आणि कुठल्या देशाने लॉन्च केलेत. ओके, तर हे इम्पॉर्टंट आहे. चांग-E6 ही जे आहे हे कुठला देश उपग्रह सोडलेला आहे तर चीन. चांग-चिंग असलीच नाव आहे त्याची, चांग-E6 चीनने सोडलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सॅट 2 हे कुठला आहे, दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया. ओके, तर आपण ज्यावेळेस खाली येतो एक प्रश्न सुरू झाला, पहिला प्रश्न सुरू झाला की दुसरा मग तिसरा असं परीक्षेला खाली येतो म्हणजे साऊथ कडे जातो. ओके, साऊथ म्हणजे साऊथ कोरिया आणि नेक्स्ट सॅट हे लक्षात ठेवा. नेक्स्ट म्हणजे पुढील प्रश्न खाली यायचा आहे, लक्षात ठेवा साऊथ कोरिया, दक्षिण कोरिया, नेक्स्ट सॅट 2. त्यानंतर झेंझाऊ 16 हे झेंझाऊ जे आहे ते चीनच आहे, याच्या नावावरून पण लक्षात ठेवू शकता. झेंझाऊ 16 चीनचं आहे. चांग-E6 झेंझाऊ 16. नूर 3, आता हे जे नूर वगैरे नाव आहे उर्दू अल्फाज आहेत सगळे, उर्दू इराण आहे बघा, इराण. ओके, तर इराण नूर 3 हे लक्षात ठेवा. पुढे जातोय इराण नूर. ओके, त्यानंतर सायराकोस
4B हे फ्रान्स आहे, संप्रेषण उपग्रह आहे. त्यानंतर हेनरी हर्ट्झ हे H2 सॅट नावाचं आहे, जर्मनीचं आहे, संचार उपग्रह आहे. H2 सॅट जर्मनीचं आहे. तैफा हे इम्पॉर्टंट आहे. तैफा 1 कुठे आहे तर केनियाचा आहे. पूर्वी निरीक्षण उपग्रह होता हा. तैफा हे केनिया मधला आहे. इम्पॉर्टंट कुठला आहे, चांगी 6, झेंझाऊ 16, नूर इराण आणि तैफा 1 हे केनियाचा आहे. एवढे इम्पॉर्टंट आहेत. पुढे जातोय पण उपग्रह जे आहेत फेंगुन म्हणून आहे 3G चीनचं आहे. हे नावं सगळे असली विचित्र आहेत बघा. ओके. त्यानंतर झोंगसिंग 16 हे सुद्धा दन आहे, ते चीनच आहे. ओके. या नावावरून लगेच समजतं. ओफेक 13 हे इस्रायलचं आहे, गुप्तचर उपग्रह आहे. इस्रायल सध्या चर्चित देश आहे, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. इस्रायल आणि पॅलेस्टाईन सध्या वाद सुरू आहे, त्यामुळे उपग्रह त्याने सोडलेले आहे. ओफेक असंच एक एक संस्था आहे ओपेक नावाची, ओपेक. ओके. तर ओपेक जे आहे इथं ओफेक हे उपग्रह इस्रायलचं आहे. हुकुतो आर हे जपानचं आहे. ओके. जपानची. तर यांच्यामध्ये नावं बघा, हिताची बँक, हुकितो असली सगळी नाव आहेत. हुकितो आर जपान. चंद्रयान मिशन आहे, स्लिम सुद्धा त्यांची होती. त्यानंतर टेलोस 2 हे सिंगापूरचे आहे, काय फार इम्पॉर्टंट नाहीये. ल्युमलाइट नावाची 4 सिंगापूरचे आहे. जानोस 1 जे आहे अँटारिस अमेरिकेचे आहे. डीएसआर सिंगापूरचे आहेत. तर हे जे आहेत यामधले इम्पॉर्टंट असणारे सांगतो. हे झोंगसिंग हे काय ओफेक इस्रायलचं आहे. हुकुतो हे जपानी आहे. चंद्रयान जपानच्या अजून एक आहे तर स्लिम पण आहे. चंद्रयान मिशन हे एक इम्पॉर्टंट आहे, बाकी फार नाही आहे त्याच्यामध्ये. व्हॉलक्स AM सिंगापूरचं आहे, हे पण फार इम्पॉर्टंट नाही आहे. इम्पॉर्टंट असणारे मध्ये हे मी तुम्हाला दिले सगळं. इम्पॉर्टंट असणारे फक्त फोकस करा. लुना 25. ओके. लुना ही पहिली अंतराळ जाणारी उपग्रह प्रणाली होती लुना, म्हणून भारतात गाडी सुद्धा आली होती लुना गाडी. लुना 25 हे कुठला आहे, रशियाचा आहे, कारण रशियाच पहिला अंतराळात गेली होती. लुना 25. आणि ज्यूस जो आहे हा ज्यूस लक्षात ठेवा, युरोपियन अवकाश संस्था याचा ज्यूस आहे. बाकी हे तुम्हाला फक्त डाटा म्हणून दिलेला आहे, त्याच्यावरती एवढे जे आहेत महत्वाचे पॉइंट वर फोकस करा. युक्लिड जे आहे, युक्लिड आता ज्यूस पण युरोपियनचा आहे, युरोपियन अवकाश संस्था, आणि इथं युक्लिड सुद्धा युरोपियन अवकाश संस्थेचा आहे. त्यानंतर सॅटरिया 1 जो आहे तर स्पेस एक्स दन 1 उपग्रह आहे. ज्युपिटर 3, व्हायझर 2 आणि मल्ली गयोंग 1. आता हा जरा इम्पॉर्टंट आहे उत्तर कोरियाचा, कारण यांच्यात युद्ध फार असतात. दक्षिण कोरिया, साऊथ कोरिया याच्यामध्ये लक्षात येते का, नेक्स्ट असं होतं बघा, नेक्स्ट. ओके. तर आणि ह्यानंतर उत्तर कोरिया जो आहे, उत्तर कोरियाचा आहे मल्ली गयोंग. उत्तर कोरिया मल्ली गयोंग 1. हे एवढे जे आहेत गुप्तचर आहेत, हे एवढे जे आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहेत. याच्यामध्ये परत एकदा की इम्पॉर्टंट असणारे फॅक्टर चांगहाय 6 इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट सॅट आता सांगितलं होतं दक्षिण कोरियाचा आहे. झेंझाऊ चीनचा आहे. नूर इराणचा आहे, इम्पॉर्टंट आहे. तैफा जो आहे केनियाचा आहे, तैफा. त्यानंतर हा ओफेक 30 इस्रायलचा आहे. त्यानंतर हुकुतो जपानचा आहे. त्यानंतर लुना रशियाचा आहे. ज्यूस जो आहे युरोपियन एजन्सी आहे, ज्यूस, आणि हा युक्लिड युरोपियन एजन्सी आहे. सॅटरिया जो आहे तो स्पेसएक्स आहे. ज्युपिटर इम्पॉर्टंट नाही. व्हायझर, मल्ली गयोंग हा आहे उत्तर कोरियाचा. तर एवढे जे आहेत इम्पॉर्टंट असणारे अंतराळ मधले सगळ्या ज्या घडामोडी होत्या 2023 मधले, पहिले तर 3 विश्लेषणात्मक दिलेले आहे. ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न इतके होतात की कुठला प्रश्न कुठे लक्षात ठेवा हे समजत नाही, म्हणून शक्यतो विश्लेषणात्मक भर दिलेला आहे. चंद्रयान 3 विश्लेषणात्मक केलंय. सूर्य मिशन ज्याला विश्लेषणात्मक केले, आणि गगनयान सुद्धा विश्लेषणात्मक केले. उरलेले सगळे करंट वार्षिक जे आहेत ते थोडं वन लाईनर घेण्याचा प्रयत्न राहिलेला आहे, जेणेकरून अभ्यासाला सोपं जाईल. तर पुढच्या सेशनमध्ये लवकरच भेटू. थँक्यू.